मारापलटी मौजे गंधोरा येथील गट नंबर 284 आणि 85 मधील हे प्रकरण आहे। गेल्या पावसाळ्यापासून म्हणजे जुलै महिन्यापासून हे प्रकरण सुरू झालेलं होतं। तेव्हा पिकामध्ये जे आहे उभं पीक होतं सोयाबीन आणि तुरीचं, त्या पिकामधून कोणतीही पूर्वसूचना नोटीस न देता डायरेक्ट कोण्या कंपनीच्या बड्या यांनी गुंडांनी वगैरे सर्व आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीनं डायरेक्ट तारा ओढायला सुरू केलं होतं। त्याला सुरुवातीला विरोध केलं तर त्यांनी मारहाण केली। रात्री 12 वाजताचं हे प्रकरण झालं होतं। पहिल्यांदा चोरी चपारीनं डायरेक्ट येऊन त्यांनी तारा ओढायचं षडयंत्र रचलं होतं आणि याला मूकसंमती जी आहे प्रांत अधिकारी, तहसीलदार तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाची आहे। हे सर्व एकमेकाला मिळालेले आहे। पोलीस कंपनीने जे आहे पूर्णतः यांना जे आहेत काळाबाजाराने काहीतरी यांना पुरवलेलं आहे आणि त्यामुळे यांची सगळ्यांची तोंडं दाबली गेलेली आहेत। एक महिला शेतकरी आहेत दोन्ही गटाच्या, त्या महिला शेतकऱ्यांनी जवळपास जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असे सलग 3 महिन्यात त्यांच्या पिकाची नासाडी केली। राजरोसपणे त्यांच्यावर अन्याय होतोय आणि प्रांत अधिकारी स्वतःवर घेत नाहीत प्रकरण। प्रांताधिकारी आणि इतर जिल्हास्तरीय समितीचे जे सदस्य आहेत हे सर्वस्वी याचे पूर्ण निर्णय अधिकारी असताना हे प्रकरण केंद्र शासनाचं आहे, केंद्र शासन निर्णय घेऊ शकतो। म्हणजे केंद्र शासनाच्या नावानं यांनी त्यांच्या जमिनी केलेल्या आहेत सर्व शेतकऱ्यांच्या आणि सर्व जे निर्णय आहेत ते पवनचक्कीचे मालक आणि केंद्र शासन घेतोय असं यांचं म्हणणं आहे। महसूल अधिकारी यात तुर्ताशी म्हणजे दाद देत नाही आहे आणि जिल्हाधिकारी मनावर घेत नाही आहे। हे प्रकरण जवळपास 6 महिन्यापासून चिघळत आहे। यांना जवळपास आतापर्यंत 7 निवेदन दिलेले आहेत। प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक सर्वांना हे प्रकरणं पोचलेली आहेत, परंतु मुक्याचा मार असल्यासारखं हे सगळे प्रकरणं दाबून ठेवलेली आहेत आणि कुणीही या प्रकरणासंदर्भात साधी सुनावणी घ्यायला तयार नाही आहे आणि कुठलेही पुढील निर्देश द्यायला तयार नाही। या संदर्भात कोणत्याही कंपनीने आम्हाला पूर्वसूचना दिलेली नाही आहे किंवा प्रशासनाचंही कोणतीही नोटीस न येता ही कंपनी गेले 6 महिने झाले त्या सर्व पिकांचं नुकसान करून तिथून तारा ओढण्याचं काम सुरू आहे आणि याला पोलीस प्रशासन पूर्ण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं आहे। रात्री अपरात्री म्हणो किंवा दिवसाढवळ्या रविवारी हे शासनाचे आदेश काढतात म्हणे आणि त्यांच्या शासनाचे जिल्हाधिकारी आणि तहसीलदाराच्या आदेशाने तिथं पोलीस येतात आणि तिथं शेतकऱ्यांना मारहाण करतात, महिलांना मारहाण करतात आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात की पोलीस प्रशासनाच्या कामात अडथळा आणला आणि त्यांना मारहाण केली। असे जवळपास 5 कलमं त्यांना लावून सगळ्यांना जवळपास 7 जणांना डांबून ठेवण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि या संदर्भात आम्ही जिल्हा अधीक्षक साहेब, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यांना निवेदन देऊन जवळपास आज हे प्रकरण जे घडलेलं आहे 2 दिवस सलग त्यांनी मारहाण केली, 2 दिवस शेतात घुसून मारहाण केली जोर जबरदस्तीने आणि यांना निवेदन दिल्यानंतरही आजपर्यंत 15 दिवस झाले पण पोलीस प्रशासन किंवा पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी साहेब आणि प्रांत यांच्याकडून कोणतीही दाद मिळालेली नाही। आज शेवटी आम्ही शेतकरी संघटना अध्यक्ष यांच्याकडे धाव घेऊन त्यांना विनंती केली तर त्यांनी निवेदन घेऊन आलेत तर त्यांनाही कोणी म्हणजे जिल्हाधिकारी किंवा इतर प्रशासकीय अधिकारी ते निवेदन स्वीकारायला तयार नाही आहे। शेवटी आम्हाला त्यांनी ते आवक जावकमध्ये ते निवेदन टाकून द्यायला सांगितलं आणि याआधी जे आहे जवळपास 1 गट्टा होईल एवढे निवेदन आणि एवढे तक्रार आम्ही त्यांच्याकडे दाखल गेले आणि त्याचं पूर्ण कचऱ्यात जमा झालेत की काही माहिती नाही आहे, पण त्याच्यावर साधा शेरा ठेवून ही जिल्हा समिती, जिल्हा उपसमिती आणि प्रांत अधिकारी हे सर्वस्वी निर्णय अधिकारी आहेत यांच्या अंडर जी समिती आहे आणि यांना हे सर्व अधिकार असताना यांनी कोणत्याही प्रकारचं यावर कारवाई आज अखेर केलेली नाही आहे। तर यांच्यावर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी थोडंसं विचार करावा आणि महिला शेतकऱ्याच्या बाजूने आपण तरी निर्णय द्यावा अशी आम्ही विनंती करतो। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो असता त्या ठिकाणी RDG असतील, जिल्हाधिकारी असतील, जिल्हाधिकारी कार्यालयातला एकही माणूस आज जागेवर नसून निवेदन घ्यायला भीती वाटते का असा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे की पवनचक्कीच्या या भ्रष्ट कारभाराला घाबरून प्रशासनाचा अधिकारी साधं निवेदन घ्यायला सुद्धा तयार होत नाही ही किती शोकांतिक गोष्ट आहे। एका बाजूला एक महिला, विधवा महिला आहे, त्या महिलेला अत्याचार करून तिच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचं काम करतं आहे आणि प्रशासनाला एक निवेदनाचं घेऊन एक सामाजिक पद्धतीने एक शेतकरी संघटनेच्या विभागातून एक निवेदन दिलं। ते निवेदन घेऊन आल्यानंतर एक निवेदन घ्यायला एक माणूस नाही, याचा आम्हाला फार घोर अपमान वाटतो की हे प्रशासन या कंपनीच्या बाजूने आहे का शेतकऱ्याच्या बाजूने आहे। पण शेतकऱ्याच्या बाजूने मुळीच नसून साधं निवेदन घ्यायला सुद्धा इथं कोण उपलब्ध होत नाही। आम्ही त्यांना वारंवार भेटलो असता त्यांनी सांगितलं की आम्हाला इथं निवेदन घ्यायला कोण नाही, तुम्ही आवक जावकला द्या,
की इतका घोर अपमान या ठिकाणी होतोय. मग सामान्य माणसानं जगायचं का मरायचं हा प्रश्न निर्माण व्हायला आहे. एका बाजूला बघितलं तर एक विधवा महिला आहे, त्या महिलेला मारहाण होते आहे, खोटे गुन्हे दाखल यांच्यावर होते. अशा गोष्टी या ठिकाणी चालतात. मग प्रशासन इथं जागेवर उभा राहत नाही. मग या प्रशासनाचा या ठिकाणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कॅबिनला गेलो तिथं कोण नव्हतं का? तिथं जिल्हाधिकारी कॅबिनेट गेलं, तिथं सुद्धा कोण नव्हतं. त्यांना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं. आरडी साहेबांना भेटायचं निवासी हो, जिल्हा आरडीजे साहेबांना भेटला, तिथे बी माणूस नाही आहे. दुसरा अधिकारी कोण घ्यायला तयार नाही. म्हणजे मग पवन चक्कीचा एवढा दबदबा आहे का? जिल्हाधिकारी कार्यालय एवढा दबदबा आहे का? हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे. येत्या काळामध्ये जर या घटनेचा काय या महिलेला जर काय झालं तर याचा वनवा, याचा जिम्मेदार पूर्ण प्रशासन राहील.